आम्हाला मोठे गावकर सरांनी क्लासमध्ये येऊन सांगितलं आहे की आजचा प्रोग्राम खूप इंटरेस्टिंग आहे किंवा विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला कसं वाटतं आता मंत्र्याच्या हस्ते तुमच्या मुलाचा सत्कार करण्यात येणार आहे? भारीच वाटणार ना, एवढं छान म्हटल्यानंतर भारी. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स मध्ये 151 मार्क्स घेऊन अजून एक आरसीसीचा टॉपर आपल्याला भेटलेला आहे. सर जो आहे आज एवढं म्हणजे मुलांचं जे यश पाहून एवढा आनंद झाला. आज मुलांनी पण त्यांनी जी मेहनत केली होती त्यांच्या मेहनतीला फळ भेटलं. विद्यार्थी एवढे असावेत सत्कार करण्याचे की आम्हाला इथेच रात्र व्हावी, इथेच मध्यरात्र व्हावी, कदाचित दुसरा दिवस उजाडावा. तुम्हाला कसं वाटतं तुमच्या विद्यार्थ्याचा सत्कार आता एवढ्या मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरने केलेला आहे? मोठे गावकर सरपंच या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या मुलाचा सत्कार होणे म्हणजे आम्हाला गर्व वाटतो. कॅबिनेट मिनिस्टरच्या हस्ते आज आपल्या गुणवंता सत्कार होते. मला वाटतं महाराष्ट्रात असं एकही दाखवा मला. खूप मोठी गोष्ट. दोन कॅबिनेट मिनिस्टरच्या हस्ते आज सत्कार होतोय. जवळपास मागच्या 4 तासामध्ये सत्कार करून थकून गेलो. म्हणजे जो सत्कार समारंभाचा जो कार्यक्रम आहे त्यात मी जाण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्युशन एरिया लातूरमध्ये. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज ट्युशन एरिया लातूरमध्ये खूप मोठा प्रोग्राम आहे, तो म्हणजे प्राध्यापक मोठे गावकर सरांच्या आरसीसीचे जे विद्यार्थी होते नीट 2025 मध्ये त्यांनी टॉप केलेले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि खूप प्रेरणादायी प्रोग्राम असणार आहे आणि काही तिथं खूप महत्त्वाचे गेस्ट येणार आहेत, जसं की मंत्री, माजी मंत्री आणि अजून खूप महत्त्वाचे गेस्ट त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडिंग पर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही मागं पाहू शकता आता काहीच वेळामध्ये हा सत्कार समारंभ चालू होणार आहे. यासाठी 2 कॅबिनेट मंत्री येणार आहेत आणि खूप सारे पालक पण आलेले आहेत. तर काही पालकांसोबत आपण संवाद साधणार आहोत, जाणून घेऊयात कशा पद्धतीने तयारी चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यांची मुलीचा पण आज सत्कार आहे. सर, कसा तुम्ही कुठून आलेलात आणि तुमची आता मनामध्ये कशा पद्धतीची फिलिंग आहे तुमच्या मुलीचा सत्कार होणार एवढा कॅबिनेट मंत्र्याच्या हाताने? आम्ही नाशिकहून आलोय. माझ्या मुलीने नीट मध्ये 571 मार्क मिळवून 5174 रँक मिळवली आहे आणि लातूरमध्ये एवढ्या गरमीच्या वातावरणामध्ये पण खूप मेहनत घेऊन तिने अभ्यास केला आहे. त्याचं हे सगळं फळ आहे. आणि आरसीसीच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली विद्यार्थ्यांसाठी त्याचा हा रिझल्ट मिळतोय. आणि एवढा मोठा सत्कार माझ्या आयुष्यात माझ्या मुलीने मला तिच्यामुळे बघायला मिळतोय. तर तो खूप हा आनंद गगनात मावत नाहीये. आणि हा सत्कार मिळणं प्रत्येक पालकांच्या नशिबात येऊ शकतो, पण त्यांनी थोडीशी डेअरिंग करून मुलांना थोडंसं लातूर सारख्या शहरात लांब पाठवून हॉस्टेलला पाठवायची डेअरिंग जर केली तर नक्कीच हा रिझल्ट मिळतो. घरी बसून हा रिझल्ट मिळणार नाही. एका टॉपरची मम्मी आपल्या इथं भेटलेले आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव कमल राधाकिशन दिघे आहे. तुमच्या मुलाला किती मार्क्स आलेत? त्याला 578 आहे आणि 3845 रँक आहे ऑल इंडिया त्याचा. तुम्हाला कसं वाटतं आता मंत्र्याच्या हस्ते तुमच्या मुलाचा सत्कार करण्यात येणार आहे? भारीच वाटणार ना, एवढं छान म्हटल्यानंतर भारीच वाटतंय ना, कष्ट घेतल्यानंतर. त्याने काय तुम्ही कशा पद्धतीने त्याला नीटची तयारी करत असताना सपोर्ट केला? त्याला मी जेव्हा पहिल्यांदा सोडवायला आले ना 3 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर आजच त्याच्या सत्काराला आले. फक्त कॉलवरच त्याला सपोर्ट केलं, बाकी काही कारणास्तव नाही येऊ शकले आमचे पण काम वगैरे बाकीचे. पालकांना काय ऍडवाइस देताल तुम्ही जे विद्यार्थी त्यांच्या मुलाला डॉक्टर बनवण्याच्या विचारामध्ये आहेत? त्यांना त्यांचं करिअर घडून द्यायचं, सपोर्ट द्यायचा आणि जास्त फॅसिलिटी नाही पुरवायच्या त्यांना. मोबाईल होता पण रूमच असायचा, जास्त वेळ तो रिडिंगलाच राहायचा. फॅसिलिटी म्हणजे जास्त नाही, त्याला म्हणजे असं सिम्पल द्यायचं. पहिलीपासून म्हटलं तरी चालेल, असेल तरी द्यायचं नाही. असेल तरी द्यायचं, त्याला जाणून पण द्यायचं नाही आपल्या आई वडिलांकडे आहे किंवा असं जाणूनच द्यायचं नाही आपल्याकडे. या ठिकाणी थोड्याच वेळात पालकांसोबत मोठे गावकर सर आणि सर्व टॉपर विद्यार्थी मधुमिरा फंक्शन हॉलमध्ये येणार आहेत. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी खूप सारे लोक थांबलेले आहेत. जाणून घेऊयात आता, म्हणजे पाहूयात कशा पद्धतीने प्रोग्राम पार पडतोय. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, थोड्याच वेळात हा सत्काराचा कार्यक्रम चालू होणार आहे. विद्यार्थ्यांची गर्दी आणि पालकांचा आता सगळ्यांचं आगमन होत आहे. तुम्हाला सर्व अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतील, तर व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मंत्री महोदय यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करताना आरसीसीची टीम. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, या ठिकाणी मंत्र्यांचं आगमन झालेलं आहे. मोठे गावकर सरांनी त्यांचं स्वागत. बघूयात आपण कशा पद्धतीने आता बाकीचा प्रोग्राम पार पडतोय. आतमध्ये पालक, त्यांचे विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थी, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आरसीसीचे अपकमिंग डॉक्टर्स पण या ठिकाणी आलेले आहेत. जाणून घेऊन कशा पद्धतीने प्रोग्राम पार पडतो.
विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, एक गुणवंत विद्यार्थी आपल्याला भेटलेला आहे. काय नाव आहे तुझं? युवतीकर रोहन कुमार पंढरीनाथ. तर आता याचा सत्कार झालेला आहे, जाणून घेऊया त्याची जर्नी कशी राहिली. तर कशाबद्दल सत्कार केला तुला? मला NIT भोपाळ मिळवण्याबद्दल. JEE चा पेपर दिलता का तू? JEE मेन्स म्हणजे कोणत्या इयरला दिलता? या इयरला दिला होता, फर्स्ट अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये भेटलं तुला. आता याचे पालक पण आहेत, तुम्हाला कसं वाटतं तुमच्या विद्यार्थ्याचा सत्कार मंत्र्याच्या हस्ते झालेला आहे? अतिशय आनंदाचा बाब आहे. आमच्या मुलाचा सत्कार होणे म्हणजे आम्हाला गर्व वाटतो. मुलाने खूप परिश्रम करून हे यश संपादन केलं आहे. प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलाविषयी गर्व असते आणि प्रत्येक मुलानं आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करून, चिकाटीने, जिद्दीने परिश्रम करून, खूप अभ्यास करून यशाच्या उंच शिखरावर जावा आणि आपल्या आई वडिलाचं नाव कमवावं हीच इच्छा प्रत्येक आई वडिलाची असते. RCC सोबत एक्सपिरियन्स कसा राहिला? एकदम बेस्ट होता. कशी जर्नी शॉर्ट मध्ये सांगा. माझी जर्नी म्हणजे मी 11वीला ऍडमिशन केलं होतं RCC मध्ये. स्टार्टिंगला हार्ड जायचं, म्हणजे मराठी मीडियम मधून आलेला होतो मी समजायला. ते नंतर मग इझी वेने एकदम मस्त वाटायला लागलं समजायला, ते समजू लागलं. नंतर मग चांगलं. जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देशील तू, JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना? त्यांना एकच सांगायचं की मेहनत केल्यावर सगळं काय भेटू शकते आणि त्यांनी म्हणजे खचून जाऊ नये मार्क कमी पडल्यामुळे. RCC ही गोरगरिबासाठी एक अत्यंत कोचिंग क्लासेस आहे. सर्वसाधारण कुटुंबातील लोकांना परवडणारं ट्युशन फी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ही RCC चॉईस केलो. 10वीला असताना RCCची एक्झाम झाली आणि त्यामध्ये शिष्यवृत्ती पण मिळते. शिष्यवृत्तीच्या याच्यामुळे विद्यार्थ्यांना फीसमध्ये फारच मोठी सवलत मिळते आणि या सवलतीचा फायदा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना कोचिंग क्लासेस करण्यासाठी होतो. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी खूप मोलाचा वाटा RCCने गोरगरिबांच्या मुलांसाठी उचललेला आहे. RCCची अजून एक विद्यार्थिनी आपल्याला भेटलेली, तुझा कशाबद्दल सत्कार केलाय? नीट 2025 मध्ये माझे 556 मार्क्स आले, त्याबद्दल सत्कार केला होता. RCC सोबत एक्सपिरियन्स कसा राहिलाय आणि आता तुला कसं वाटतंय तुझा एवढ्या मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरच्या हाताने सत्कार झालेला आहे? खूप छान वाटतंय. RCC सोबत एक्सपिरियन्स पण खूप अमेझिंग होता. त्यांनी खूप हेल्प केली आहे मला माझ्या 2 वर्षाच्या ह्या जर्नीमध्ये. मी खूप थँकफुल आहे सगळ्या टीचर्सला पण, स्टाफला पण. त्यांनी मला खूप हेल्प केली त्याबद्दल. आणि जे विद्यार्थी नीट ॲस्पिरंट हा व्हिडिओ बघत आहेत, अशा नीट ॲस्पिरंटला काय ॲडवाइस देशील तू? फक्त एकच ॲडवाइस देईल की खूप अभ्यास करा, मेहनत करा आणि पेशन्स ठेवा. तुमच्यासोबत मेहनत केलं तर तुमचा यशा सत्कार होईल. तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कोणतं आहे? माझं एम्स होतं किंवा मग स्टेटमधलं KEM. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. RCCचा अजून एक नीटचा टॉपर आपल्याला भेटलेला आहे. काय नाव आहे तुझं? माझं नाव सुमित मिटकरी आहे. मला नीटमध्ये 555 स्कोर आलेला आहे आणि माझी ऑल इंडिया रँक 10,000 आहे. तर तुझा कसा एक्सपिरियन्स राहिलेला आहे RCC सोबत आणि हा तुझा कोणता अटेम्प्ट होता? हा माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि मी 11वी पासूनच RCC जॉईन केलेली होती. त्याच्यामुळं मी 3 वर्ष RCCलाच होतो. RCC सोबतचा एक्सपिरियन्स एकदम चांगला होता माझा. सर, तुम्हाला कसं वाटतं तुमच्या विद्यार्थ्याचा सत्कार आता एवढ्या मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरने केलेला आहे? मोठेगावकर सरपंच या ठिकाणी उपस्थित होते. त्याबद्दल आनंद वाटतोय. कसा एक्सपिरियन्स राहिलेला तुमचा RCC सोबत? चांगला राहिला. जे पालक हा व्हिडिओ बघतात अशा पालकांना तुम्ही काय ऍडवाइस देताल की त्यांनी लातूरला विद्यार्थ्याला शिकायला पाठवलं पाहिजे का? पाठवलं पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. अभ्यासाचा रुटीन कसा होता RCC कॅम्पस मध्ये असताना? आमचा क्लास सकाळी 6:30ला असायचा. 6:30 ते 1:30 पर्यंत क्लास राहायचा आणि नंतर दुपारून DSP वगैरे असायची, पण कंपल्सरी नसायची. आपल्या मर्जीनुसार आपण DSP. मग दुपारनंतर मी सेल्फ स्टडी करायचो घरी. आणि त्याच्यानंतर टोटल दिवसाला किती तास अभ्यास करतो? तसं काही म्हणजे फिक्स नव्हता. टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करायचो. ऑल द बेस्ट तुला पुढच्या मेडिकल कॉलेजच्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स मध्ये 151 मार्क्स घेऊन अजून एक RCCचा टॉपर आपल्याला भेटलेला आहे. काय नाव आहे तुझं? सूरज मदन कोडके. तर तुझी नीटची जर्नी कशी राहिली आणि RCC सोबत एक्सपिरियन्स कसा राहिला? टोटल मार्क्स किती होते तुला? मला ना 591 मार्क्स आहे टोटल. फिजिक्स मध्ये 151 आहेत. मी RCC अकोल्याला होतो आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मग आता तुझी नीटची जर्नी कशी राहिलेली टोटल शॉर्ट मध्ये सांगितलं गेलं? शॉर्ट मध्ये म्हटलं तर आम्ही ड्रॉपर विद्यार्थी आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये 614 होते
आणि तेव्हा गव्हर्नमेंटला लागलं नव्हतं, मग रिपीट केलं आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये 591 आली आणि RCC पेपरचा खूप फायदा झाला मला. फर्स्ट अटेम्प्टला किती होते? 614. कट त्यावेळेस जरा सोपा पेपर होता. हा सोपा होता. यावेळेस किती आले? 591. कुठलं कॉलेज भेटू शकतं तुला? मला एम्स भेटते. आरामात भेट. हा. कॅटेगरी कोणती तुझी? OBC. भेटेल तुला एम्स कॉलेज. जे विद्यार्थी नीटचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देशील? फिजिक्सचा अभ्यास कसा केला पाहिजे? फिजिक्सचा पहिले तर सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, तर ज्या बाद जितके होतील तितके क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. काय नाव आहे तुझं? माझं नाव संकेत जाधव. किती मार्क्स आले तुला? माझं रँक ॲडव्हान्स मध्ये 1814 आहे EWS कॅटेगरी मध्ये आणि मार्क होते 108. तुला कुठलं कॉलेज भेटू शकतात? आता मला IIT पटना भेटलं. IIT भेटेल ना? हा. कशी राहिली तुझी JEE ची जर्नी? जर्नी आता काय असं म्हणजे डिमोटिवेटिंग होते खूप. पुन्हा टीचर्सनी सपोर्ट केले, नंतर मग आपलं असंच मित्रांसोबत ते बोलून बघून सगळं असंच. RCC ने कशा पद्धतीने सपोर्ट केला तुला? RCC टीचर्स एकदम सपोर्टिव्ह आहेत सगळे वाटतं, आणि टेस्ट सिरीज एकदम चांगले आणि सारखं टेस्ट होत असते, त्याच्यामुळे आपलं अनालिसिस पण होते आणि मध्ये इम्प्रूव्ह होते आपलं. जे विद्यार्थी JEEचा अभ्यास करण्याचा विचार करत आहेत, 10वी मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देशील? काय नाही, फक्त आपण अभ्यास करत राहायचं. फक्त वाटलं जो पण क्लास तुम्ही निवडचाल फक्त टेस्ट देत जा, नेहमी अनालिसिस करत जा, नंतर आपण मार्क इम्प्रूव्ह होतात, मग कॉन्फिडन्स येतो आपल्याला. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. RCCचा अजून एक टॉपर आपल्यासोबत आहे. 3 टॉपर आहेत. तर काय नाव आहे तुझं? प्रथमेश अरुण बिडवे. तुझं नाव काय? सिद्धेश दत्तात्रय चौगले. दिया अनिल जसूजा. काय स्कोर काय आलेला तुमचा? माझा 591 स्कोर आहे. भारतात 2100 रँक आहे जवळपास. 561 8120 रँक. 553 10,828 रँक. RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला तुमचा? मी 11वी-12वी RCC लाच होतो आणि रिपीटरला पण RCC लाच होतो आणि RCC ट्रस्टवरती आहे म्हणूनच मी रिपीटला पण RCC लाच घ्यायचा निर्णय घेतलेला. RCCच्या टेस्ट सिरीजमुळे आम्हाला बायोचा म्हणा किंवा केमिस्ट्रीचा म्हणा किती पण लेंदी पेपर आला त्याचा आम्हाला इतका काही इम्पॅक्ट पडला नाही, कारण आम्हाला इथल्याच टेस्ट सिरीजला सवय झालेली की अवघड पेपर येणार आहे, त्यामुळे अवघड पेपरची तयारी केल्यामुळे आम्हाला अवघड पेपर आला. आता काही वाटलंच नाही जास्त आणि फिजिक्सचा पेपर पण इथे वेळ थोडा बऱ्यापैकी वाचला, त्यामुळे फिजिक्सला पण सोडवायला बरं पडलं आणि मोस्टली फिजिक्सचं पण डिफिकल्ट क्वेश्चन्स घेतलेले बऱ्यापैकी, त्यामुळे जास्त पण काही अवघड नव्हता इतका पण. तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला? खूप चांगला. टीचर्स वगैरे सगळे सपोर्टिंग आहेत. ते स्टडी मटेरियल इथलं खूप छान आहे. फक्त हे स्टडी मटेरियल जरी रेफर केलं तरी हार्ड पेपर सुद्धा आपण इझिली हँडल करू शकतो. तुझा एक्सपिरियन्स? मैंने RCC में ड्रॉप के लिए ज्वाइन किया था. RCC के टीचर्स बहुत ज़्यादा सपोर्टिव है. लाइक अगर हमने अपना 100% दिया तो वो अपना 200% दे देते थे हमारे लिए. और यहाँ की टेस्ट सीरीज बहुत डिफिकल्ट निकलती थी बट वो हमें नीट के लिए बहुत ज़्यादा हेल्पफुल थी. और टीचर्स के साथ हमें एक फैमिली जैसा फील होता था, तो सब इजीली चला जाता था. लाइक कुछ डिफ़िकल्टी आए तो हम टीचर्स के पास जाते थे तो वो हमारे डाउट्स क्लियर कर देते थे, तो सब इजीली हो जाता था. तो बस नीट एस्पिरेंट के लिए क्या एडवाइस दोगे जो अभी तैयारी कर रहे हो? बस कंसिस्टेंसी बनाए रखो और टाइम मैनेजमेंट. पेपर अगर डिफ़िकल्ट आए तो हमें पैनिक नहीं करना है और रेगुलर क्वेश्चन सॉल्विंग करते रहो. और रोज रेगुलरली 3 सब्जेक्ट्स करने ही चाहिए हमें. थोड़ा डिफिकल्ट है बट हो जाएगा. और बस हॅपी स्टडी. तू काय ऍडवाइस देशील नीट एस्पिरंट? मी सांगेन की कोणताही कंटेंट स्किप करायला नाही पाहिजे आणि किती लेवल या लेवलपर्यंत स्टडी करायला पाहिजे, या लेवलपर्यंत अशी लेवल ठरवायला नाही पाहिजे. जिथेपर्यंत आपण करू शकतो तिथेपर्यंत करायला पाहिजे. एनी ॲडवाइस फॉर नीट एस्पिरंट्स? आता प्रत्येक विद्यार्थ्याला की मार्क्स पडतात, मला मार्क्स पडले पाहिजेत की याच्यापेक्षा कमी मार्क्स पडतात मला, परत आपण स्वतःपेक्षा जास्त मागच्या पेक्षा इम्प्रूव्ह करत गेलं पाहिजे आणि स्वतःच्या चुका आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजे. आणि मार्क्सपेक्षा तुम्ही कन्सेप्ट किती क्लिअर आहेत आणि चॅप्टर किती बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंत क्लिअर आहेत ते बघितलं पाहिजे. म्हणजे नुसतं मार्कांच्या मागे धावून चाललं नाही, परफेक्शन गरजेचं आहे. ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या मेडिकल कॉलेजच्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. रोहन सर आता आपल्या सोबत आहेत. सर, कशा पद्धतीने प्रोग्राम पार झाला? एवढे मोठे कॅबिनेट मिनिस्टर वगैरे आले प्रोग्रामसाठी. आजचा जो हा विक्टी प्रोग्राम होता, जर नीट 2025चा जर पेपर बघितला तर हा पेपर ऑल इंडिया लेवलला एवढा टफ होता, तरी जो आपल्या आरसीचा जो रिझल्ट दिलाय महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा रिझल्ट दिलाय. आज या विक्टी प्रोग्रामला खूप सारे पॅरेंट्स जसं की टॉपर स्टुडंट हे एवढं जे हे परिसर जो आहे आज एवढं म्हणजे मुलांचं जे यश पाहून एवढा आनंद झाला.
आज मुलांनी पण त्यांनी जी मेहनत केली होती त्यांच्या मेहनतीला फळ भेटलं. त्यासाठी मुलांनी पण आज खूप सेलिब्रेशनमध्ये खूप एन्जॉय केला आणि आरसीसीने पूर्ण महाराष्ट्राला एक चांगला रिझल्ट दिलाय. आपला जो टॉपर आहे तो 632 आहे. अबोव 550 आपले 70 स्टुडंट आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याच इन्स्टिट्यूटचा असा बल्कमध्ये रिझल्ट नाही. तो बल्कमध्ये एक चांगला रिझल्ट द्यायचं काम मोठ्या सरांनी केलंय. तर जे विद्यार्थी नीट 2026 आणि 27 एक्झामची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देतात सर? सगळ्या मुलांना मला हेच सांगायचं जर तुम्ही आरसीसी टीम जी आहे एक नॅशनल लेवलचे सगळे टीचर्स आहेत आणि आरसीसी टेस्ट सिरीज जे टेस्ट सिरीज मोठ्या वर्षांचं खूप चांगलं फोकस असतं. तर सगळ्या मुलांना मी हे सांगू इच्छितो की जर तुम्ही आरसीसी मध्ये एकदा व्हिजिट करा, पेपर क्वालिटी बघा, टीचर क्वालिटी बघा, तुम्ही नक्की एकदा आरसीसीला नक्की भेट करा. थँक्यू सो मच सर. डॉक्टर राज वानरे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, कशा पद्धतीने हा प्रोग्राम पार पाडला? कॅबिनेट मिनिस्टर होते आज. जे आपले गुणवंत विद्यार्थी आहेत 540च्या वर ज्यांना मार्क आले त्यांचा आपण गुणगौरव सोहळा घेतलेला आहे. सर्व शाखांच्या टॉपर्सना आपण इथं बोलवलं होतं. बाकीचे पण याच्यानंतरचे जे टॉपर आहेत त्याच्याबद्दलही आम्ही लवकरच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना कळू. तर खूप छान पद्धतीने हा सोहळा आज पार पाडलेला आहे. याच्यामध्ये आपले जे सहकार मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे बाबासाहेब पाटील ते आलेले होते. त्यानंतर माजी मंत्री आपले संजयजी बनसोडे ते आले होते. तर ह्या मंत्री आणि माजी मंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला आहे. खूप छान. म्हणजे मी मगाशी बोलताना सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही 11वीमध्ये नवीन स्वप्न घेऊन एकदम कावरं होऊन आलेलं बघितलेलं असतं ते विद्यार्थी आज डॉक्टर बनून इंजिनियर बनून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा खूप आनंद वाटतो. तर हा सोहळा आमच्यासाठी पण एक सण असल्यासारखा असतो. आणि खूप दुपारी 2 वाजल्यापासून आता रात्री 8 वाजलेल्या तरी पण हेच प्रोग्राम चालू आहे. हा, ऍक्च्युली खरं तर एवढा जास्त वेळ प्रोग्राम चालणं म्हणजे थकवणार असतं, परंतु ह्या गोष्टीत आम्हाला आनंदच आहे. उलट आम्ही तर असं इच्छा व्यक्त करतो की विद्यार्थी एवढे असावेत सत्कार करण्याचे की आम्हाला इथेच रात्र व्हावी, इथेच मध्यरात्र व्हावी, कदाचित दुसरा दिवस उजाडावा. लातूरचा जो रिझल्ट आहे किंवा आरसीसीचा जो रिझल्ट आहे एवढ्या टफ पेपरमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी रँक मेंटेन ठेवलेली आहे. आपल्या भरपूर विद्यार्थ्यांना 500+ मार्क्स आलेत. 550च्या वर जवळपास आपले 73 विद्यार्थी आहेत. 363 विद्यार्थी 500च्या वर आहेत. तर एवढ्या मोठ्या संख्येने तर कुठल्याही इन्स्टिट्यूटचा रिझल्ट नाही आहे. तर विद्यार्थी आणि पालकांची पण भावना होती की आपण ज्या पद्धतीनं पेपर काढले, ज्या पद्धतीनं आपण अकॅडमिक्स रन केलं, शेवटच्या टेस्ट सिरीजचे ज्या लेवलचे आपले पेपर होते, आता पेपर टफ येऊन गेल्यावर तर आता सगळेच काढतील टफ. पण जेव्हा कोणीच काढलं नव्हतं तेव्हा आरसीसीनं टफ पेपर काढले होते. त्यामुळं हे वेगळं आहे आणि कदाचित पुढच्या वर्षी अजून NTA काहीतरी वेगळं करू शकते. तर त्या दृष्टीने आमची टीम काम करत असते की नेमकं आता अजून पुढं काय होऊ शकतं, काय मानसिकता असू शकते एक्झामिनरची. तर नेहमी विद्यार्थ्यांसाठी जे बेस्ट असेल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही करत राहू. ऑल द बेस्ट सर तुमच्या पुढच्या जर्नीला पण. थँक्यू सो मच. थँक्यू विश्वजित, तुलाही ऑल द बेस्ट. सर, आताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नीट 2025 मध्ये जे विद्यार्थी टॉपर आले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्या सत्कारासाठी कॅबिनेट मिनिस्टर पण आलते. कसा होता हे संपूर्ण एक्सपिरियन्स? नीट 2025चं सेलिब्रेशन आज खरंच आजचा खूप दिवस, ज्या दिवसाची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहतो, असा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असं वाटतं पूर्ण आरसीसी टीमसाठी, आमच्या पूर्ण आरसीसी परिवारासाठी. कारण आपण जे वर्षभर काम करतो त्याचा रिझल्ट आणि नंतर पुन्हा मुलांचं सेलिब्रेशन, मला वाटते याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. तसा दिवस आज आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं या 2025च्या सेलिब्रेशनसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आणि माजी क्रीडा मंत्री आदरणीय संजय बनसोडे साहेब, ह्या दोघांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. कारण 2 कॅबिनेट मिनिस्टरच्या हस्ते आज आपल्या गुणवंत सत्कार होते. मला वाटते महाराष्ट्रात असं एकही दाखवा मला कुठं. खूप मोठी गोष्ट. 2 कॅबिनेट मिनिस्टरच्या हस्ते आज सत्कार होतोय. जवळपास मागच्या 4 तासापर्यंत सत्कार करून थकून गेलो. म्हणजे 540 पेक्षा ज्याला जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याला फक्त बोलवलं. आता बिलो 540 आहेत त्यांना बी आता वेगवेगळं म्हणजे त्यांना क्लासवर बोलून त्यांचा सत्कार करायचा आहेच. मला असं वाटतंय सर्वप्रथम मला असं वाटतं हे जे आरसीसीने यश मिळवलं सगळ्यात मोठा जर वाटा असायचा विद्यार्थ्यांचा. कारण 2025 साधन होतं. यावर्षी पेपर खूप हार्ड होता आणि अशा पेपरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी क्रॅक केलं. म्हणजे अक्षरशः थकून गेलो. म्हणजे बघा ना किती, मला वाटतं संध्याकाळचे 8 वाजता येते आणि सत्कार चालू, दुपारी 2 वाजता कार्यक्रम सुरू झालेला. तर मला वाटतं एवढा अभूतपूर्व, मला वाटतं खरं हे आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि नक्कीच मेमोरेबल डे मला असं म्हणतो आपण त्याला. कारण या अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा आज महाराष्ट्रात कुठल्याच इन्स्टिट्यूटचा कुठलाच रिझल्ट टॉप नाही आरसीसी एवढा. सगळे पार अक्षरशः काही म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लेसला आपल्यापेक्षा ट्रिपल संख्या त्यांच्याकडे आहे विद्यार्थ्यांची.
पण अक्षरशः 500पेक्षा जास्त 2 विद्यार्थी आहे, 1 विद्यार्थी आहे संभाजीनगरला, अकोल्यामध्ये, नांदेडमध्ये. तर मला असं वाटतंय RCC मिरॅकल रिझल्ट आहे RCC. आणि हे कुठले मुलं आहेत तुम्ही ऑब्झर्व केला असेल, यात ते 90% मुलं म्हणजे शेतकऱ्याचे, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, एका शिक्षकांचा मुलगा आहे. इथं खूप कमी विद्यार्थी जे खूप चांगले हायफाय घरचे आहेत. मला ते आवर्जून सांगावं असं वाटतंय. याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला, आम्ही करून घेतल्या प्रामाणिक प्रयत्नाला, पूर्ण आमची RCC टीम. मला असं RCC बेस्ट काय असेल तर RCC टीचिंग, RCC नोट्स, या सगळ्या गोष्टी आम्ही वर्क करतो. मी महाराष्ट्रात एकमेव असे RCC बघा ना, भारतामध्ये सगळ्यात स्वस्त आपण शिकवतो. जे नॅशनल लेव्हलचे क्लासेस आहेत यांच्या फीस आपल्यापेक्षा डबल आहेत, पण यांच्यापेक्षा आपण डबल ट्रिपल मटेरियल देतो, यांच्यापेक्षा चांगल्या नोट्स काढतो, पेपर घेतो. आणि सामान्य मुलांच्या, सामान्य घरच्या मुलांना, ते मुलं ज्यावेळेस 11मध्ये येतात त्यांना माहीत बी नसते की डॉक्टर होणार का नाही. ते RCC स्वप्न दाखवत आहे. आज खूप अतिशय आनंद दिवस आहे आणि खूप खूप भारी दिवस आहे आजचा. सर थँक्यू सो मच. आणि आताच त्या RCCचा एक सिक्युरिटी गार्डचा मुलगा पण आज MBBS ला लागणार आहे. अशा गोष्टी बघून एक खूप मोटिवेशन भेटत आहे सर. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.